त्याच्यामध्ये टाकतो। त्या ठिकाणी एक मशीन लागलेली आहे, या मशीनच्या सहाय्याने शेण आणि पाणी हे एकत्र केल्या जाते। हा किती विहीर आहे शेण आणि पाणी एकत्र करण्यात। या मोटरच्या सहाय्याने त्याच्यातलं जे तयार झालेलं मिश्रण आहे हे प्लांटमध्ये बायोगॅसच्या प्लांटमध्ये टाकलं जातं। या मशीनच्या सहाय्याने बायोगॅसमध्ये प्लांट टाकलं जातं। आता हे बंद करणे त्या औषधे टाकून इथून मग ते बायोगॅस प्लांटमध्ये पाठवलं जातं। तर हे प्लांटमध्ये बायोगॅस प्लांटमध्ये जाते। बाजूला थोडं इकडं या ठिकाणी असलेले जे 3 प्लांट आहे जे जमिनीच्या आतमध्ये तयार झाले आहे त्या 3 प्लांटकरता 3 इनलेट आहे, 1, 2 आणि 3। आता तिन्ही याच्यामधून येणारा जे शेण आणि पाण्याचा किरबडा हा सगळा या प्लांटमध्ये जातो। हां, या प्लांटमध्ये तयार होणारा गॅस या याच्यामधून बाहेर येतो आणि ह्या नॉब हे आता सध्या हा नॉब बंद आहे। हा नॉब चालू केले या ठिकाणी मग हे प्लांटमध्ये हा गॅस या नळीच्याद्वारे सरळ त्या मशीन गृहामध्ये पोहोचवला जातो। पहिले बोलून तर जो जास्तीचा जो भाग आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो शेताकरता उपयुक्त होणारं खत हे ज्याच्यामधून गॅस निघून गेला तर उरलेला भाग हा सगळं या टाक्यांमध्ये परत येतो। या टाक्यामधून हा बाहेर पडलेला साठा हा सगळा त्या खड्ड्यांमध्ये जातो। ते 2 जो निघालेला जास्तीचा साठा माल आहे याला आपण स्लरी म्हणतो। ही स्लरी बाहेर आल्यानंतर ही वाळली की बाहेर काढला जाते आणि मग ही सरळ शेतामध्ये पाठवली जाते कारण हे संपूर्ण खत तयार झालेलं आहे। तिथून प्लांटमधून निघालेला जो गॅस आहे गोबर गॅस तो या बलूनमध्ये त्याच्यामध्ये साठवला जातो। साठवलेला आहे हे कळण्याकरता ही स्केल दिलेली आहे आणि आता सध्याच्या परिस्थितीत जर आपण विचार केला तर या ठिकाणी 50 सेंटीमीटर गॅस इतका हा साठलेला आहे आणि जसा जसा गॅसचा उपयोग होतो तसतशी ही दोरी वर जाते आणि आपल्याला कळते की किती गॅस शिल्लक आहे आणि बलून पुन्हा भरायला पाहिजे की काय हे या स्केलवरून आपल्या लक्षात येते। त्याप्रमाणे हा गॅस तयार करण्याची कशी पद्धत आहे हे संपूर्ण या चार्टमध्ये दिलेलं आहे। जनावरांचे शेण आणि पाणी याच्यामध्ये तयार होतं मिश्रण। हे मिश्रण याच्यामध्ये आपलं जातं प्लांटमध्ये इथे आणि या प्लांटमधून इथे हे तयार होऊन नंतर उरलेलं जास्तीचं मटेरियल आहे हे या आपल्या खड्ड्यामध्ये येतं आणि ते मग आपल्या शेतात पाठवू शकतो। त्यानंतर आतमध्ये 2 बसवलेले आहे त्याच्यामध्ये 2 प्रकारचे गॅस S2S S2S हे दोन्ही गॅस त्यातून बाहेर निघून या ठिकाणी फक्त शुद्ध बलून होतो आणि इथून मिळालेला गॅस हा जनरेटरला पोहोचतो आणि या जनरेटरपासून आपण इलेक्ट्रिसिटी निर्माण करू शकतो। दुसरा गॅस येतो तो आपला स्वयंपाकघरामध्ये जातो आणि त्या ठिकाणी आपल्या 2 शेगड्या जळतात ज्यावर आपण रोज स्वयंपाक करतो।
चेंबरमध्ये हा गॅस फिल्टर होतो, अनावश्यक बाहेर निघतो आणि जो शुद्ध गॅस हाच तेवढा हा जनरेटर करता उपयोगात येतो. हे 15 किलोवॅट इलेक्ट्रिसिटी निर्माण करणारं हे जनरेटर आपल्याजवळ आहे. हे जनरेटर या गॅसच्या सहाय्याने चालते आणि आपल्या मंदिरामध्ये 15 किलोवॅट इलेक्ट्रिसिटी तयार होते.